मला काही अंशी शुभ्राचं पटतंय. हे बघ उन्हा, यातून एक फायदा निश्चित आहे. जे काही होईल ते आपल्या समोर होईल ना. सुलेखा निदान आडून तरी काही करणार नाही. ठीक आहे. जशी सगळ्यांची मर्जी. हॅलो, तनिष्का बोलतीये. आज इतक्या सकाळी सकाळी कसा फोन केला? मिसेस सामंत, सॉरी. तनिष्का मॅडम. काय झालंय बोला. मॅडम, मी जे काही सांगते ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. म्हणजे प्लीज गैरसमज करू नका घेऊ. काय झालंय? पिहू म्हणजे सकाळी पिहू 6:30च्या प्रार्थनेला हजर नव्हती. बरं वाटत नसावं म्हणून मी वर पाहायला गेले तर ती रूममध्ये पण नव्हती. मग हे बघा, तुम्ही मुद्द्यावर या. मॅडम, म्हणजे काय झालंय की आत्ता कुठे आहे पिहू? ती हॉस्टेलवरून पळाली. मॅडम, इथं शोधाशोध सुरू आहे. म्हणजे लोकल पोलीस स्टेशनला पण कळवले, येतीलच ते इतक्यात. पण प्रश्न इतकाच आहे की ती पळाली कधी आणि कशी. कारण का नाही, तुमचा तपास चालू द्या, मी शोधून आणते तिला. कारण ती पळाली नाहीये, तिला पळवलंय. काय? कोणी? हॅलो हॅलो मॅडम. हॅलो. तनिष्का बोल. कायदेशीर प्रयत्नांना कंटाळून तू इतका बेकायदेशीर वागशील असं वाटलं नव्हतं. काय झालंय? विराज, पिहू कुठे आहे? तनिष्का, हे बघ, मला तुझ्याशी हुज्जत घालण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. मला माझी पिहू हवी आहे. एक्सक्यूज मी, हे काय नाटक चाललंय मला सांगशील? तिची आणि माझी भेट होऊ नये म्हणून तूच सगळा बंदोबस्त केलायस आणि तूच मला प्रश्न विचारतेस पिहू कुठे? विराज, पिहू हॉस्टेलवर नाहीये, तिथून पळाली आहे ती. आय एम सॉरी, तिला पळवलंय. आणि माझी खात्री आहे की हे काम तुझं आहे विराज. माइंड युअर टंग तनिष्का. मला तिला माझ्याकडे अशा पद्धतीने आणायचं असतं तर मी हे केव्हाच केलं असतं. तेच ह्या आधी जमलं नाही ना, म्हणून तू आत्ता केलंस. राईट तनिष्का, या पुढचं मला माहित नाही, पण आजपर्यंत मी कधीही बेकायदेशीर वागलो नाहीये. कायदा म्हणजे काय हे मला शिकवायचं नाही विराज. तुला कळतंय का काय घडलंय ते? वेळ लागलाय का तुला? या आवाजात माझ्याशी कोणी बोललेलं मला आवडत नाही. जस्ट शट अप. ओके, तुला कळतंय काय घडलंय ते? पियू हॉस्टेलवर नाहीये, माझ्या घरी नाहीये, तुझ्या घरी नाहीये. याचा अर्थ ती हरवलीये आणि ती आता संकटातही असू शकते. त्यामुळे वाद घालत बसण्यापेक्षा तिला शोधणं हे खूप गरजेचं आहे आणि मी तेच करणार आहे.
वहिनी कसला विचार करतेस? लक्ष कुठे आहे तुझं? अहो काय झाले तरी काय वहिनी सांग. काहीही झालेलं नाहीये. मी कसलाही विचार वगैरे करत नाहीये. विचार करत नाही मग कुठे बघत होतीस? काय ग विचार करत होतीस? अहो खरंच नाही मी विचार करत आहे. वहिनी मी तुला सांगू का? सुलेखाला तू त्या कार्यक्रमाला बोलवलास ना, त्यामुळे काही लोकांचे नाकाचे शेंडे लाल झालेले म्हणून तू विचार करत होतीस की नाही? खरं सांग मला तू. अगदी नाही हो, मग तसं काही नाही. अगं तसंच आहे. तू माझा ऐक वहिनी, तू काही चुकीची वागलेली नाही आहेस वहिनी, मी तुला सांगते. अगं पूनम आपली आहे तशी सुलेखा सुद्धा आपलीच आहे. खरं सांगू का वहिनी तुला, तिच्या मनाचा विचार माझ्या एवढं कोणीच करत नाही अगं. आणि तू तिच्या मनाचा विचार केलास ना, हे बघून मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. तिला कोणी आपलं म्हणत नाही ग वहिनी. ती लग्न करून आपल्या घरात आली असती तर. ज्या गोष्टी घडल्या नाहीत आणि घडणारही नाहीत त्याबद्दल पुन्हा पुन्हा कशाला बोलायचं? आणि मी आमंत्रण केलं ते सुलेखाचे आपल्या घराशी पुन्हा संबंध जुळून यावेत म्हणून नाही, पूनम आपल्यापासून तुटू नये म्हणून. हाँ बोल विराज. शिखर पीयू हॉस्टेलमधून गायब आहे. काय? पळाली आहे किंवा काय ते काहीच कळायला मार्ग नाहीये. आत्ता या क्षणी मी फक्त एवढंच सांगतो की मी आत्ता 5 गणीला निघालोय. मी सुद्धा येतोय बरोबर. तुझ्या अपॉइंटमेंट्स ते मी मॅनेज करतो रे, यू डोंट वरी. हे बघ, आता पीयूला शोधून काढणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. आणि तिथे पोलीस स्टेशनला माझी कधीही गरज भासू शकते, त्यामुळे मी तुझ्यासोबत येतोय. ठीक आहे शेखर, तू घरी तयार राहा, मी तुला पिकअप करतो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हे बघ, तोपर्यंत मी 5 गणी पोलीस स्टेशनला फोन करतो. आणि तू काळजी करू नकोस, मी तुझी वाट पाहतोय. निघ लवकर. बाय. हॅलो, मी शेखर बोलतोय. मला 5 गणी पोलीस स्टेशनचा नंबर हवा आहे अर्जंट. माहित नाही बाळा. पियू बाबा, बाळा, तू काय एकटी म्हणजे तू बरी आहेस? पियू, तू बाबा तुम्ही रडू नका ना, मी आले ना आता. नाही ग बाळा, मी रडत नाहीये. फक्त तू अशी हॉस्टेलवरून म्हणजे ते भेटू देत नव्हते ना तुम्हाला, म्हणून मग मी निघून आले इथे. सगळ्या मोठ्या माणसांना सांगून बघितलं पण ते ऐकायलाच तयार नव्हते, म्हणून मीच ठरवलं आणि आले. बाबा आता मी कुठेच नाही जाणार आहे, मला तुमच्या जवळच राहायचंय. तुला नाही जायचं ना. कोणी घेऊन जाऊ शकणार नाही तुला माझ्यापासून. बाबा फोन आईचा असला तर तिला सांगू नका मी इथे आले म्हणून. हो हो बाळा. पियू
केला प्रथमेश, गळा धरला त्यांचा इतका की श्वास लागला त्यांना. शॉकिंग. अरे पण का का वागला तो असा? तो असा का वागला, त्याच्या मनामध्ये काय चाललं होतं, त्याला पुनर्जन्मातल्या आठवणींचा त्रास होत होता, काहीच कळत नाही. या बाबतीत आपण इतर काही पद्धतींनी माहिती मिळवू शकतो. त्यासाठी प्रथमेश. बस प्रिया, ह्या संबंधीच निर्णय घ्यायला आम्ही गावी गेलो होतो. डोक्याला थोडी शांतता हवी होती, विचार करायला थोडा वेळ हवा होता. मग काय ठरलं? इथून पुढं प्रथमेशला प्रथमेश म्हणूनच वागवायचं. तो प्रथमेश म्हणूनच राहणार, प्रथमेश म्हणूनच जगणार. इथून पुढे त्याच्या पुनर्जन्माची चर्चा सुद्धा नको आहे मला. अरे पण भाई, गेले 5-6 महिने आम्ही जीव तोडून प्रयत्न करतोय की प्रथमेश कडून सुलेखाविषयी काही गोष्टी कळतील म्हणून, आणि तू हे असं परस्पर कसं ठरवलंस? कसले प्रयत्न करता तुम्ही? गेल्या जन्मी प्रथमेशचा मृत्यू कशामुळे झाला? समजा आल्या गोष्टी समोर. प्रथमेशने सांगितलं की गेल्या जन्मातल्या मनीषाला सुलेखानं पाण्यात बुडवून मारलं, खून केला तिचा. काय सिद्ध होणार आहे ना? काय सिद्ध करणार आहे कोर्टात? कोर्टात पुरावे लागतात प्रिया. कोर्टाचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो. काहीतरी बोलायचं, विचित्र वागायचं, मग नंतर मध्ये मध्ये काही आठवत नाही गेला. अरे भाई, नाहीतर काय, आधी एक बोलते नंतर एक बोलते. तूच म्हणाली होतीस ना त्याला पुण्याला घेऊन जाऊ नका, मनीषाच्या आईला भेटवू नका. उद्या त्याला काही झालं तर? आणि झालंच ना, वागलाच ना तो विचित्र. तू बोललीस आणि तो विचित्र वागला. विचार करणं थांबव प्रिया. अशा विचार करण्यामुळेच मधलं काही आठवत नाहीये तुला. वागण्यात विचित्रपणा येतो तुझ्या. डोकं फिरलंय तुझं. भाई अरे काय? प्रथमेश मुलगा आहे माझा, आधी अजून लहान आहे, पण उद्या यांच्या या प्रयत्नात मोठा झाल्यानंतर त्यानं कोणाचा गळा धरला तर आपण काय करणार आहे? केवढ्याला पडणार आहे सगळं? आता त्या बर्वेबाईंचा गळा त्यानं पकडला होता, तो सोडवताना आम्हाला दोघांनाही आवरत नव्हता तो. अरे माझं एक सोड, पण राधाचं काय? राधा समोर मनीषाच्या आईला आई म्हणाला तो. काय झालं असेल राधाचं? पुनर्जन्माविषयी आठवता आठवता उद्या त्यानं राधाला आई म्हणून ओळख दाखवायची सोडली तर काय होईल राधे? काय करणार आहोत आपण? प्रथमेश आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि आम्हालाही त्याचे एकुलते एकच राहू दे प्लीज. बाबा मिशी आता बरं वाटतंय? काल रात्रीपासून काही खाल्लं नव्हतंस ना, म्हणून तुला चक्कर आली. आता काही नाही होणार.
बाबा बसा ना माझ्याजवळ. आज मला माझ्या गोष्टी सांगणारे बाबा आठवतात. माझ्याबरोबर खेळणारे, मस्ती करणारे, बोबडं गाणं म्हणणारे. आता जे माझ्या समोर आहेत ना ते एकदम सिरियस आहेत. मला माझे जुने बाबा हवे. असं का हसताय? नीट हसा ना. हसायचं पण विसरलात तुम्ही? दॅट्स लाईक अ गुड बॉय. आता माझ्या समोर यायचं ना तर असा हसरा चेहरा करतच यायचं. बटाट्यासारखं तोंड करत नाही यायचं. बाबा तुम्ही ना आईचं असेल तर प्लीज घेऊ नका, नाही तर ती मला. डोंट वरी बाळा, माझ्या मित्राचा फोन आहे. हा? 1 मिनिट होल्ड कर. हे बघ बाळा, तू पड आता. मी माझ्या मित्राशी बोलतो. पड आता जरा वेळ. बोल शेखर. अरे काय झालं? तू निघाला नाहीस अजून? आम्ही वाट पाहतोय तुझी. शेखर, आपल्याला आता जाण्याची गरज नाहीये. म्हणजे? पियू माझ्याजवळच आहे. व्हॉट? हो, थोड्या वेळापूर्वीच आली. अरे पण तिला तुझं घर कसं सापडलं? डिरेक्टरीतून पत्ता पण शोधून काढला तिने. ओ माय गॉड. बरं मला सांग, आणखी कोणाकोणाला सांगितलंस आहे? फक्त तुला. तनिष्काला सांगायला फोन केला होता पण ती उचलत नाहीये. नकोच करूस तिला फोन. इट माइट बी रिस्की फॉर यू. आय डोंट केअर शेखर. मला माझ्या पियूला भेटायचं होतं आणि आता ती माझ्याजवळ आहे. त्यामुळे आता तनिष्काने कितीही केसेस माझ्या विरुद्ध उभ्या केल्या तरी मला फरक पडत नाही. तू एक काम कर, तू पाचगणी पोलीस स्टेशनला फोन करून सांग पियू तिच्या बाबांजवळ आहे आणि खुश आहे. आणि जमलंच तर तनिष्कालाही कळवतो. पियूला तिचे बाबा मिळालेत. डोंट वरी. थँक्स. बाय. बाय.